गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या मनमोहक सकाळच्या वातावरणामध्ये या निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचं स्वागत आहे। आज आपण या निरूपणामध्ये पाहणार आहोत की आताच 2025 मध्ये आता पुढचा सण येणार आहे, तो म्हणजे मकर संक्रांती। आणि हा मकर संक्रांती सण आला ना की आपल्या तोंडामध्ये नक्कीच गोडवा निर्माण होतो। तिळगुळ घ्या गोड गोड बोला म्हणजे काय, म्हणजे आमचे तिल सांडू नका आणि आमच्या सोबत भांडू नका, हे वाक्य ऐकल्याशिवाय संक्रांतीसारखं वाटतच नाही। म्हणजे आज या संक्रांतीच्या दिवशी आपल्या जीवनामधील जेवढे काही राग असेल, अहंकार असेल, दोष असतील, सर्व आपण ते नष्ट करायला हवे। जर आपली कोणाशी भांडण झाली असेल ना तर त्याच्याशी प्रेमाने वागायला हवं, आवडीने वागायला हवं। जर आवड असली ना तर नक्कीच मनुष्याला सवडसुद्धा होते। म्हणूनच समर्थांनी सांगितलं आहे ना, जेवढे सण येतात ना, ही हिंदू धर्माच्या मध्ये श्रेष्ठत्वच एवढं निर्माण झालेलं आहे की जेवढे सण असतात ते प्रत्येक सण मनुष्याला सांगत असतात की तुझ्या जीवनामधील अहंकार काढून टाक आणि तुझ्या जीवनामध्ये नम्रपणा धारण कर, मौन धारण कर। पण मनुष्य तसा करतो का? कधीच करत नाही। समर्थांनी सांगितलेलं आहे, मनुष्य बरं चुकतो कुठे बरं? मनुष्य दुसऱ्याला गोड बोलायला सांगतो, त्याने माझ्याशी बोललं पाहिजे, पण आपण मात्र एक पाऊल पुढे टाकतो का? कधीच टाकत नाही। कारण का बरं? कारण जर समोरच्याची इच्छा असेल नसेल पण आपणच त्याच्याशी बोलायला लागलो तर होणारे वादसुद्धा मिटतील आणि तुमच्या जीवनामध्ये असलेला अहंकारसुद्धा कमी होईल। म्हणजेच आपण कमीपणा घ्यायला हवी, दुसरा कमीपणा घेईल आणि आपल्यामधील दोष निर्माण झालेले ते निघून जातील। असं कधी होईल का? कधीच होणार नाही। म्हणून ही संक्रांत आहे ना, ती संक्रांत मनुष्याला हेच शिकवते, तुझे सर्व दोष असतील ना, तुझ्या जीवनामध्ये असलेला मीपणा असेल, तो सर्व काही बाजूला सार आणि तुझ्या जीवनामधील नाते संबंध, मित्र, परिवार यांच्यामध्ये प्रेम निर्माण कर। पण मनुष्य तसा करतो का? बघा, ही मकर संक्रांत आहे ना, ती पूर्ण माहिती आपण या निरूपणामध्ये पाहणार आहोत। म्हणजे यामध्ये यावर्षी संक्रांत आहे ना, ती कशावर आली आहे, कोणत्या रंगावर आली आहे, त्यामुळं आपल्याला कोणता रंग वर्ज करायचा आहे, तसेच संक्रांती काळामध्ये कोणती कामे करावीत आणि कोणती कामे करणं वर्ज्य आहे। संक्रांतीचं वाहन, वस्त्र, शस्त्र, वय, नाव, दान काय द्यावं आणि संक्रांती काळामध्ये अजून कोणकोणत्या गोष्टी केल्या जातात, या सर्व गोष्टींची माहिती आहे ना, ती आज आपण या निरूपणामध्ये पाहणार आहोत। आपल्या हिंदू धर्मामध्ये या मकर संक्रांतीच्या सणाला विशेष असं महत्त्व आहे। सूर्य आहे ना, हा दर महिन्याला आपली राशी बदलतो, परंतु जेव्हा तो मकर राशीमध्ये प्रवेश करतो ना, तेव्हा या शुभ योगाला मकर संक्रांती असं म्हणतात। म्हणजे सूर्य जेव्हा एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये प्रवेश करतो त्यालाच मकर संक्रांत असं म्हटलं जातं ना। आणि आपण हा मकर संक्रांतीचा सण आहे ना, अगदी आनंदाने साजरा करत असतो। या मकर संक्रांतीच्या दिवसापासून
या सूर्याचं उत्तरायण सुरू होतं आणि हा उत्तरायणाचा काळ आहे ना, तो अधिक शुभ मानला जातो. त्यामुळं ही मकर संक्रांत अगदी विशेष मानली जाते. म्हणजे इंग्रजी नवीन वर्षाची सुरुवात आहे ना, ती सुरुवात जेव्हा झाली की त्यामध्ये येणारा पहिला सण म्हणजे मकर संक्रांती आहे. आपलं मराठी नवीन वर्ष आहे ना, जरी गुढीपाडव्याला सुरू होत असलं तरीसुद्धा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये या इंग्रजी महिनेसुद्धा तेवढेच महत्त्वाचे आहेत. म्हणून मराठी महिन्यांप्रमाणे मकर संक्रांती दरवर्षी 10व्या महिन्यात म्हणजे पौष महिन्यामध्ये येते आणि इंग्रजी महिन्यात ही मकर संक्रांत आहे ना, ही जानेवारी महिन्यात येत असते. आणि या सणाचे एक वैशिष्ट्य म्हणजे हा सण शक्यतो आहे ना 14 किंवा 15 जानेवारीलाच म्हणजे मकर संक्रांतीचा हा सण केला जातो. त्यातल्या 13 किंवा 15 जानेवारीला संक्रांत येणं असं क्वचितच घडतं. मात्र नेहमी हा 14 जानेवारीला सण केला जातो. यंदा मंगळवार दिनांक 14 जानेवारी 2025 रोजी ही मकर संक्रांत आलेली आहे आणि मंगळवार दिनांक 14 जानेवारी 2025 म्हणजेच शके 1946 पौष कृष्ण 1 रोजी सकाळी 8:54 सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करीत आहे. आणि हा संक्रांतीचा पूर्ण काळ पुण्यकाळ आहे ना, हा 14 जानेवारी सकाळी 8:54 पासून ते संध्याकाळी 4:54 असणार आहे. संक्रांत आहे ना, ही दुसरी तिसरी कोणी नसून ती एक देवीचंच रूप आहे. आणि संक्रांतीनं ज्या वस्तू परिधान केलेल्या असतात त्या आपल्याला वर्ज्य करायच्या असतात. म्हणजेच सूर्याचे मकर आहे ना, हे मकर संक्रमण बाळवलकरणावर होत असल्यानं वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे. आणि या संक्रांतीनं पिवळे वस्त्र परिधान केलेले असून हातामध्ये गदा घेतलेली आहे, केशराचा टिळा लावलेला आहे आणि वयानं कुमारी असून ती बसलेली आहे. वासाकरता जाईचं फुलं घेतलेलं आहे आणि पायात भक्षण करीत आहे. जातीनं सर्प आहे, भूषणार्थ मोती धारण केलेले आहेत आणि वार नाव आणि नक्षत्र नाव महोदरी असून सामुदायिक मुहूर्त आहे ना ते 45 आहेत. ती पूर्वेकडून पश्चिमेत जात आहे आणि वायव्य दिशेस पाहत आहे. आता संक्रांतीचं फळ काय आहे ते आता आपण पाहूया. तर या संक्रांतीनं ज्या वस्तू परिधान केलेल्या आहेत त्या वस्तू महाग होतील आणि संक्रांती जेथून आली आहे ना तेथील जनतेला सुख प्राप्त होईल. या संक्रांतीच्या काळामध्ये तर दान धर्माला खूप विशेष महत्त्व आहे. पर्व काळात दयेचं दान, नवे भांडे, गाईला घास देणं, गाईला चारा देणं, अन्न, तिळपात्र, गूळ, तीळ, सोने, भूमी, गाय, वस्त्र, घोडा इत्यादी यथाशक्ती दाने द्यावीत. म्हणजेच आपल्याला सुद्धा समर्थ विचारांनी शिकवलेलं आहे ना की मनुष्याने दान करायला हवं. जेव्हा आपण जर समोरच्याला 1% दान देतो ना तेव्हा 10% आपल्या श्रीमंतीमध्ये आपल्या पैशामध्ये भर पडत असते. म्हणून दान केल्याने कधी मनुष्य गरीब होत नसतो. आणि संक्रांतीला जर तुम्ही दान केलं ना तर त्याचा फायदा अनेक पटीने होत असतो. म्हणूनच संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी बघा असते ती किंक्रात आणि ही किंक्रात आहे ना ती 15 जानेवारीला 2025ला आलेली आहे. संक्रांती देवीनं या मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी या नावाच्या राक्षसाला ठार मारलं आणि त्याच्या जाचातून प्रजेला मुक्त केलं. म्हणून हा दिवस आहे ना किंक्रात म्हणून ओळखला जातो. तुम्ही जर पंचांगामध्ये हा दिवस पाहिला ना तर तो करीदिन म्हणून सुद्धा ओळखला जातो. मकर संक्रांतीच्या दिवशी जी माणसे दान देतात आणि हव्यक करतात ना त्या वस्तू सूर्य त्यांना प्रत्येक जन्मामध्ये देत असतो. मग ते तुम्ही तुमच्या यथाशक्तीनुसार कोणतंही दान करू शकता.
रक्तदान केलं तरी चालेल, वस्त्रदान केलं तरी चालेल, अन्नदान केलं तरी चालेल, विद्यादान, श्रमदान, नेत्रदान, यथाशक्ती आपल्याला ही दान द्यायची आहेत. त्याचबरोबर आपण भोगीच्या दिवशी किंवा संक्रांतीच्या दिवशी हे सुगड पुसतो. काही जण याला बोलकीसुद्धा म्हणतात, काही जण खणसुद्धा म्हणतात. आणि तुमच्या भागामध्ये जशी पद्धत असेल ना त्याप्रमाणे तर जी आपण सुगड पूजा करतो तर ते सुद्धा एक प्रकारचं दानच आहे. त्यामुळं तुम्ही संक्रांती काळामध्ये कधीही दानधर्म करू शकता. आणि या मकर संक्रांतीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करून घ्यावं. सर्वात पहिली गोष्ट म्हणजे आपण सूर्याला जल अर्पण करावं. म्हणजेच काय सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे. शक्य असेल ना तर तांब्याच्या भांड्यामध्ये म्हणजे तांब्यामध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे. शक्य असेल तर त्यामध्ये थोडंसं कुंकू, तीळ आणि आपल्याला लाल फुलं टाकायची आहेत. आणि हे पाणी आपण सूर्याला अर्पण करायचं आहे. हे पाणी अर्पण करत असताना ओम सूर्याय नमः किंवा ओम आदित्याय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. पण प्रथमतः आपण जेव्हा ब्रह्ममुहूर्तावर उठतो ना अगोदर आपली उपासना करून घ्यायची आहे आणि नंतरच हे सर्व करायचं आहे. अशा प्रकारे सूर्याला जल अर्पण केल्यानंतर आपल्याला सूर्यदेवाची ती विशेष अशी पूजा करायची आहे. त्यामुळं आपल्याला चांगल्या आरोग्याची प्राप्ती होते, उत्तम तेजाची प्राप्ती होते आणि आपले आरोग्य आहे ना ते निरोगीसुद्धा राहतं. सूर्यापासून मिळणारे लाभ तुम्हाला माहीत असतील, ते अनेक आहेत. आपल्याला जे काही जीवनसत्व मिळत असेल ना ते फक्त सूर्यापासून मिळतं. म्हणून आपल्या शरीराला विटामिन डीची गरज असते. आणि आता धावपळीच्या जगामध्ये आपल्याला सूर्यप्रकाशामध्ये बसणं शक्यसुद्धा होत नाही. त्यामुळे आपण जर दररोज सूर्याला नमस्कार केला तर आपण सूर्याच्या तापमानामध्ये जाऊ शकतो आणि आपल्याला सूर्यापासून मिळणारं जीवनसत्व आहे ना म्हणजे विटॅमिन डी आहे ते आपण घेऊ शकतो. जर आपण दररोज सूर्याला नमस्कार केला तर आपल्याला चांगल्या आरोग्याची आणि निरोगी आरोग्याची देखील प्राप्ती होऊ शकते. पण नुसतं नमस्कार करून चालणार आहे का? तर अजिबात नाही. समर्थांनी प्रत्येक मानवाला सांगितलेलं आहे की प्रत्येक मनुष्याने व्यायाम करायला हवा. जोपर्यंत जर बघा मनुष्याला आपण म्हणतो की प्रत्येक मनुष्याने भक्ती करायला हवी, पण भक्ती करण्यासाठी आपलं शरीरच चांगलं नसेल तर ती भक्ती करून काही फायदा आहे का? जर आपलं भक्ती करण्यासाठी शरीर ॲक्टिव्ह नसेल मग त्या भक्तीचा काही उपयोग आहे का? म्हणून अगोदर निरोगी राहायला शिका. म्हणजे सूर्याला नमस्कार करा आणि सूर्याचा मंत्र म्हणा, त्याचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल. या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान देखील तुम्ही करू शकता. आणि जर पवित्र नद्यांमध्ये किंवा देवदर्शनासाठी जाणं शक्य नसेल तर त्याऐवजी पाण्यामध्ये थोडेसे पांढरे तीळ घ्या आणि गंगाजळ मिसळून स्नान जरी केलं ना तरीसुद्धा चालू शकतं. या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याला विशेष महत्त्व आहे. त्यामुळं आपल्याला पुण्याची प्राप्ती होते. जर तुम्हाला पवित्र नद्यांमध्ये जाणं शक्य नसेल तर तुम्ही घरच्या घरी देखील पवित्र जळ आणि तेल घेऊन स्नान करू शकता. आता आपण पाहूया की संक्रांतीच्या काळामध्ये आपल्याला कोणती कामं वर्ज्य करायची आहेत. संक्रांतीच्या काळात आपल्याला कठोर बोलणं टाळायचं आहे. म्हणजेच घरात वादविवाद करायचे नाहीत, कोणालाही अपशब्द बोलायचे नाहीत, शिव्या शापसुद्धा द्यायचे नाहीत. उलट सगळेजण मिळून मिसळून हा सण आहे ना तो आनंदाने साजरा करायचा आहे. सर्वांना तिळगुळ द्यायचे आहेत. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला अशी म्हणण्याची जी संधी आहे ना ती आपल्याला केवळ या सणालाच मिळत असते.
त्यामुळं आपल्याला तिळगुळ देऊन हा सण आनंदाने साजरा करायचा आहे. तीळ आणि गूळ हे उष्ण असल्यानं या थंडीच्या दिवसामध्ये आपल्याला शरीर आवश्यक उष्णतेची गरज असते आणि तिळगुळ त्यात मदत करताना याचं मुख्य कारणामुळं मकर संक्रांतीला तिळगुळ देण्याची परंपरा सुरू झाली असावी. त्याचबरोबर या संक्रांतीच्या काळामध्ये आपल्याला वृक्ष गवत तोडणं या कामांपासून सुद्धा वर्ज करायचं आहे. कोणत्याही झाडाची हानी या दिवशी झाली नाही पाहिजे. तसेच गायी आणि म्हशीच्या धार काढणं हे सुद्धा वर्ज्य सांगितलेलं आहे. त्यामुळे जे शेतकरी लोक असतील त्यांच्या घरी दुपटीची जनावरांवर धार काढायच्या नाहीत. आदल्या दिवशीच तुम्ही धारा काढू शकता आणि ज्यांना शक्यच नसेल ना त्यांनी त्या दिवशी काढलेल्या तरीही चालतील, कारण सर्व नियम पाळणं आपल्याला शक्य होत नाही एखाद्या वेळेस. त्यामुळं आपण हवं तेवढं जास्तीत जास्त पाळण्याचा प्रयत्न नक्की करा. त्याचबरोबर या दिवशी दात घासणं सुद्धा वर्ज्य सांगितलेलं आहे. पण हल्लीच्या काळामध्ये ही गोष्ट शक्यतो कुणीच पाळणार नाही. ज्यांना पाळायचे असेल ना त्यांनी ते पाळू शकता. म्हणजे काय, म्हणजे दात नाही घासले तरी आपण ज्या हल्ली बाजारामध्ये माउथ वॉश मिळतात ना त्यानं सुद्धा आपले दात स्वच्छ करू शकतो. ज्यांना शक्यच नसेल ना त्यांनी हा नियम पाळला नाही तरी चालेल. तसंच या दिवशी कामाविषयक सेवन करणं देखील टाळायचं आहे. म्हणजेच काय, तर या दिवशी आपल्याला ब्रह्मचर्याचं पालन देखील करायचं आहे. अशा प्रकारे आता जी काही माहिती सांगितलेली आहे ना ती आपल्याला संक्रांती काळामध्ये वर्ज्य करायची आहे. त्याचबरोबर मकर संक्रांतीचा अजून एक महत्त्वाचा भाग म्हणजे सुगड पूजन. या संक्रांतीच्या सणाला सुगड पूजा करण्यालाही खूप जास्त महत्त्व आहे. ज्याला काही जण सुगड म्हणतात, बोलकी म्हणतात आणि खणसुद्धा म्हणतात. जर अशी घरातल्या प्रत्येक सुवासिनीची 5 सुगड म्हणजे 1 खण असं पूजायचं असतं. म्हणजेच घरातल्या एका सुवासिनीनी म्हणजे स्त्रीसाठी 5 सुगड असतात आणि तुमच्या घरामध्ये जेवढ्या सुवासिनी स्त्रिया असतील ना त्यांच्या प्रत्येकी 5 सुगड आपल्याला पूजायची आहेत आणि त्या सुगडांमध्ये ओसा भरून त्यांची पूजा केली जाते. मकर संक्रांत हा भारतातील असाच एक शेती संबंधित सण आहे. त्यामुळं या दिवसांमध्ये शेतामध्ये जी पिकं आलेली असतात ना ती आपल्याला या सुगडांमध्ये भरायची असतात. मग त्यामध्ये कोणी गव्हाच्या लोंब्या घालतं, कोणी ज्वारीचं कणीस घालतं, हरभऱ्याचे घाटे घालतात, घेवडा घालतात, वाटाण्याच्या शेंगा, भुईमुगाच्या शेंगा, ऊसाचे तुकडे, गाजराचे तुकडे, म्हणजे असे अनेक पदार्थ आहेत ना ते ओसांमध्ये भरले जातात आणि त्यांची पूजा केली जाते. तर हे सर्व साहित्य आहे ना या दिवसामध्ये विपुल प्रमाणामध्ये उपलब्ध असल्यामुळं त्याचा समावेश आपल्याला पाहायला मिळतो. तर असा सगळा आहे ना तो ओसा सुगडांमध्ये भरून त्यांची पूजा केल्यावर हा सगळा ओसा एखाद्या नवीन कपड्याने झाकून ठेवला जातो. आणि मग जेव्हा महिला हळदी कुंकाचा कार्यक्रम करतात किंवा महिलांना आपल्या घरी हळदी कुंकासाठी बोलवतात ना तर त्यांना हे 1 सुगड वाण म्हणून दिलं जातं. किंवा मग यातला जो ओसा आहे तो त्यांच्या ओटीमध्ये घातला जातो आणि त्यालाच खरं वाण म्हणतात. हे सर्व वाण आहे ना महिला वर्ग ज्या पद्धतीने एकमेकींना देतात त्याचं प्रमाण पंढरपूरच्या रुक्मिणीला देखील हा सवाष्णी स्त्रिया आहेत ना या दिवशी हे वाण देण्याकरता गर्दी करताना दिसून येतात. म्हणजे मकर संक्रांतीचा हा सण आहे ना हा महिलांसाठी खूपच उत्साही आणि आनंदी आहे. कारण या दिवशी महिला हळदी कुंकवाचा कार्यक्रम करत असतात आणि मकर संक्रांतीपासूनच ते रथ सप्तमीपर्यंत तुम्ही हळदी कुंकवाचा कार्यक्रम कधीही करू शकता, ज्यामध्ये महिला एकमेकींना हळदी कुंकू लावतात, एकमेकींना वाण देतात,
तिळगुळ देतात. तिळगुळ घ्या गोड गोड बोला असं सुद्धा म्हणतात. काही जण वेगवेगळ्या भेटवस्तूसुद्धा देतात. आता पाहूया संक्रांतीच्या दिवशी कोणता रंग परिधान करावा. संक्रांतीचा आहे ना हा काळा रंग घालणं खूपच शुभ मानलं जातं. जेव्हा संक्रांतीचा सण असतो ना त्या दिवशी थंडी खूप जास्त प्रमाणात असते आणि आपण जर काळे कपडे घातले तर आपलं शरीर थोडं उबदार राहतं. म्हणजेच थोडक्यात थंडीपासून आपलं संरक्षण होतं. कारण काळा रंग आहे ना हा सूर्यापासून मिळणारी उष्णता शोषून घेतो आणि आपलं शरीर उबदार ठेवतो. त्यामुळं आपण या दिवशी काळे कपडे घालणं चांगलंच आहे. फक्त लक्षात ठेवा प्रत्येक वर्षी संक्रांती ही देवी आहे. ती वेगवेगळ्या रंगाचे वस्त्र परिधान करत असते आणि ज्या रंगाचे वस्त्र संक्रांती देवीनं परिधान केलेले असते तो रंग आपण वर्ज्य करायचा असतो. यावर्षी पिवळ्या रंगावर संक्रांत आलेली आहे. त्यामुळं आपल्याला या दिवशी पिवळ्या रंगाचे कपडे चुकूनसुद्धा घालायचे नाहीत. संक्रांती देवीनं पिवळे वस्त्र परिधान केलेलं आहे. त्यामुळं आपल्याला पिवळ्या शेडचा कोणताही ड्रेस किंवा कोणतीही साडी घालायची नाही. डोक्यात पिवळ्या रंगाची फुलं घालायची नाहीत. थोडक्यात काय तर या दिवशी आपण पिवळा रंग हा पूर्णपणे वर्जन करायचा आहे. लक्षात असू द्या मकर संक्रांतीपासून हळूहळू दिवस आहे ना तो मोठा होत जातो आणि रात्र लहान होत जाते. म्हणून मकर संक्रांतीच्या सणाला नववधूला हळव्याचे दागिने घालून जावं. याला तिळगुळ आणि आहेर देण्याची पद्धत आहे ना ती महाराष्ट्रामध्ये आहे. म्हणजेच जर तुमच्या मुलीचं लग्न झाल्यानंतर पहिली संक्रांत असेल तर तिच्यासाठी माहेरून ओसा पाठवला जातो. त्यामध्ये साडी, सर्व शृंगार, तिळगुळाचे लाडू असे पदार्थ आहेत ना ते तुम्ही साहित्य पाठवू शकता. किंवा तुमच्या घरामध्ये जर नवीन सून आली असेल तर तिच्यासाठी तुम्ही तिलवा करू शकता. तिला हळव्याचे दागिने घालू शकता. सर्वांना हळदी कुंकवासाठी बोलवू सुद्धा शकता. आता आपण ही सर्व माहिती पाहिलेली आहे. ती शास्त्राद्वारे माहिती पाहिलेली आहे की शास्त्र काय सांगतं, हिंदू पुराणामध्ये नक्की काय सांगितलेलं आहे. आणि या सर्व गोष्टींचं जर आपण पालन केलं ना तर तुमच्या येणाऱ्या भावी पिढीसाठी, तुमच्या येणाऱ्या जीवनासाठी त्याचा बरोबर तुमच्या जीवनामध्ये लाभ होऊन जाईल. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना प्रत्येक भारतीय सण आहे ना, प्रत्येक हिंदू पुराणातील प्रत्येक सण आहे तो मनुष्याला जागृत करत असतो की हे मनुष्य तुझ्या जीवनामध्ये घडणाऱ्या गोष्टी आहेत ना त्या तू चुकीच्या करत आहेस. आणि हे सण हे बोलके असतात. ते मनुष्याला सांगत असतात तू चुकीच्या मार्गावरून कधीच चालू नको, तू चांगल्या मार्गावरून चालायला हवं. म्हणून हे सण आहेत ना प्रत्येक वेळेला मनुष्याला बोलवत असतात की तू हे सण साजरे करायला हवे. तू या सणांचं महत्त्व जाणून घ्यायला हवे. तू नियमांमध्ये राहायला हवं. समर्थांनी सांगितलंच आहे ना, समर्थांनी आपल्याला नियम दिलेले आहेत. म्हणजेच हे सण तर आपल्याला सांगतच असतात पण हे समर्थ विचार आहेत ना मनुष्याला प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक वेळी, प्रत्येक सेकंदाला जागरूक करत असतात की हे मनुष्या तुझ्या जीवनामध्ये परमेश्वराच्या नामस्मरणाशिवाय दुसरं काहीच नाही. तुझ्या जीवनामध्ये तुझे कर्म श्रेष्ठ होतील. तुझ्या जीवनामध्ये परमेश्वराचं जेव्हा नामस्मरण होईल ना तेव्हा सर्व काही तुझं व्यवस्थित राहील. तुझा संसारसुद्धा सुखाचा होईल. पण मनुष्य मात्र जर सुखाचे जेव्हा दिवस येतात ना तेव्हा परमेश्वराचं नामस्मरण करणं सोडून देतो. परमेश्वराचं चिंतन करत नाही. मग परत त्याला दुःख निर्माण होतं. त्याला दुःख निर्माण होतं तेव्हा तेव्हा जवळ येतं ना तेव्हा त्याला परमेश्वराची आठवण येते. मग दरवेळेला भगवंत तुमची साथ देणार आहे का? हा काळ आहे ना, ही काळ वेळ खूप वाईट आहे.
कधी एवढं दुःख घेऊन येईल ना, तर आयुष्य संपून जाईल, मृत्यू होऊन जाईल, तरीसुद्धा ते दुःख कमी होणार नाही. पण समर्थांनी दिलेल्या या भक्तीचा फायदा करून घ्या. जीवनामध्ये दुसऱ्याला त्रास देऊ नका, दुसऱ्याला त्रास होईल असं वागू नका. दुसऱ्याच्या जीवनामध्ये गोडवा निर्माण करा. हीच खरी मकर संक्रांती आहे. बाकी दुसरी भक्ती केली नाही तरी चालेल, भगवंताचं नाम घेतलं नाही तरी चालेल, पण दुसऱ्याच्या जीवनामध्ये सुख जेव्हा निर्माण कराल ना, तीच खरी भक्ती आहे. तोच खरा भगवंत आहे. नक्की भगवंताची व्याख्या काय आहे ती आपल्याला जोपर्यंत समजत नाही ना, तोपर्यंत आपण अंधश्रद्धेमध्ये बुडालेला असू. म्हणून या अंधश्रद्धेविषयी आपल्याला भरपूर बोललं जातं, तरीसुद्धा आपण त्याच चुका करतो. खऱ्या भक्तीचा गोडवा आहे ना, माणसामध्ये देव पाहणं, हीच खरी भक्ती आहे. जय जय रघुवीर समर्थ.